Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. Okay. Today we will start with our second unit, that is ideal gases and ideal gas processes. Okay. This unit mainly contains concept of ideal gas, laws of ideal gases, in that Boyle's law, Charles law, Gay-Lussac law, Avogadro's law, characteristic gas constant and universal gas constant. Okay, and in the second half, ideal gas processes contains isobaric, isochoric, isothermal, isentropic, throttling and their representation on PV and TS diagrams, determination of work, heat, internal energy, enthalpy change and entropy change. Okay, तर ही सेकंड युनिटची थोडक्यात आउटलाईन आहे आणि हे सगळे पॉईंट्स आपण आता वन बाय वन बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ आवर फर्स्ट पॉईंट, दॅट इज कन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस. तर आता आयडियल गॅस म्हणजे काय ते बघूया. An ideal gas is one which obeys all the gas laws. Okay, I repeat once again. An ideal gas is one which obeys all the gas laws, and the characteristic gas equation PV is equal to mRT at all temperature and pressure. Okay, but actually there is no perfect or ideal gas in reality, but all the real gases like air, O2, H2, N2 behaves as ideal gases at very low pressure and high temperature. Okay, म्हणजेच आयडियल गॅस कसा आहे, विच ओबेज ऑल द लॉज. ओके, आणि आपलं जे इक्वेशन आहे पी व्ही इज इक्वल टू एम आर टी ॲट सब टेम्परेचर लिमिट. ओके, बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस जर आपण बघायचं झालं, देर इज नो परफेक्ट गॅस इन नेचर. ओके, नो परफेक्ट गॅस इन नेचर, but many gases can approach to the standard within the temperature limit. ओके, पण काही गॅस आहे जे टेम्परेचर लिमिटमध्ये काय करतात, ॲज आयडियल गॅस बिहेव करतात. ठीक आहे, लाईक एअर आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. ओके, तर आपण आता लॉज बघूया. लॉज ऑफ अन आयडियल गॅसेस. फर्स्ट आहे बॉइल्स लॉ. अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ, this law formulated by Robert Boyle in 1962. Okay, it states that the volume of given mass of gas is inversely proportional to the absolute pressure when the temperature is constant. Okay, म्हणजे अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ काय बघा, जर समजा आपण कॉन्स्टंट टेम्परेचरला व्हॉल्यूम ऑफ गिवन मास, ओके, जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट प्रेशर. ओके, म्हणजे इन अदर वर्ड्स जर आपण सांगायचं झालं तर आपण कसं सांगू शकू, इफ युनिट मास ऑफ गॅस मेंटेन्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर देन व्हॉल्यूम व्ही ऑफ गॅस व्हेरीज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट प्रेशर पी. ओके, म्हणजेच काय, कॉन्स्टंट टेम्परेचरला काय होणार आहे, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर. ओके, म्हणजे समजा व्हॉल्यूम व्ही असेल, ओके, आणि प्रेशर पी, तर आपण त्याचं इक्वेशन कसं एक्सप्रेस करणार, व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/p. ओके, आता समजा सी कॉन्स्टंट आपण ह्याच्यामध्ये पुट केला, व्ही इज इक्वल टू C/P. ओके, म्हणजेच काय होणार आहे, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, हे जर आपण डायग्रॅम्समध्ये बघितलं, पी व्ही प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आणि एंट्रोपी. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं दिसणार आहे, एस मीन्स एंट्रोपी मीन्स ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर समजा आपण असं कन्सिडर करूया की गॅस इन अ सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस पिस्टन. ओके, म्हणजे आपण गॅस सिलेंडर आणि पिस्टनचं एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये काय गॅस इन्क्लूड आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण पी व्ही डायग्रॅममध्ये बघूया, जिथं आपल्याला दोन स्टेट दिसत आहेत, 1 आणि 2. ओके, आता ज्यावेळी आपण गॅस एक्सपांड करणार ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर,
ओके. अकॉर्डिंग टू बॉईस लॉ काय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ओके. म्हणजे ज्यावेळी आपण गॅस हीट करणार कॉन्स्टंट टेम्परेचरला त्यावेळी काय होणार आहे गॅस एक्सपांड होणार आहे आणि काय होणार आहे तुमचं प्रेशर फॉल होणार आहे म्हणजे P1 टू P2. ओके. इथे जर बघितलं तर आपण 1 to 2 हे काय आपलं प्रेशर काय झालेलं आहे डाऊन झालेलं आहे. ओके. आणि आपलं टेम्परेचर इथं कॉन्स्टंट आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर गॅस एक्सपांड झाल्यामुळे काय होणार आहे आपलं प्रेशर काय होणार आहे इथं फॉल होणार आहे फ्रॉम 1 to 2. ओके. म्हणजे जर आपण इथं जर इक्वेशन एक्सप्रेस करायचं म्हटलं तर फ्रॉम म्हणजे इनिशियल टू फायनल स्टेट कसं होणार आहे P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. म्हणजे इथं काय आहे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. मग जर आपण ह्या 1 to 2 करायचं झालं तर कसं होणार आहे P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. फॉर बॉईल्स लॉ. सेकंड लॉ चार्ल्स लॉ. आता चार्ल्स लॉ काय सांगते बघा आपल्याला. This law was formulated by Frenchman A.C. Charles in 1787. Okay. According to Charles, it states that when pressure of given mass of gas is kept constant. Okay. आपण बॉल्स लॉ मध्ये आपलं काय कॉन्स्टंट होतं टेम्परेचर कॉन्स्टंट होतं आणि इथं काय आपण काय कॉन्स्टंट ठेवणार आहे प्रेशर. When the pressure of given mass of gas is kept constant, then volume is directly proportional to absolute temperature. Okay. Volume is directly proportional to temperature. Okay. आणि इथं आपलं काय प्रेशर कॉन्स्टंट आहे. V is directly proportional to T. म्हणजेच V is equal to CT where C is constant. म्हणजे इक्वेशन कसं येणार V upon T is equal to constant. ओके. परत आपण PV आणि TS डायग्राममध्ये जर बघायचं झालं ओके तर इथं काय आहे चार्ल्स लॉमध्ये काय आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे. इथे काय आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. ओके. आणि टेम्परेचर इथं आपल्याला काय थोडंसं व्हॅरी झालेलं दिसते 1 to 2. मग हेच इथं जर आपल्याला इक्वेशन मांडायचं झालं तर आपण कसं करू इथं काय आहे V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे इथं आपल्याला कसं म्हणता येईल V1 divided by T1 is equal to V2 divided by T2 is equal to constant. Okay, from 1 to 2, right? Then next law, Gay-Lussac law. This law states that when volume of given mass of gas is kept constant. Okay, तर बॉल्स लॉ मध्ये आपण काय कॉन्स्टंट ठेवलं होतं बॉल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट होतं टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. चार्ल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट होतं प्रेशर कॉन्स्टंट होतं. आणि गे-लुसाक लॉ मध्ये आपण काय कॉन्स्टंट ठेवणार आहे व्हॉल्यूम काय करणार आहे कॉन्स्टंट ठेवणार आहे. व्हेन व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज केप्ट कॉन्स्टंट देन प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल P इज इक्वल टू CT वेअर C इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे P अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. हे जर आपल्याला जर डायग्राममध्ये बघायचं झालं तर परत कसं बघा इथं आपण काय कॉन्स्टंट ठेवलेलं आहे व्हॉल्यूम फ्रॉम 1 to 2. ओके. आणि परत इथं आपल्याला सेम TS डायग्राममध्ये दिसते 1 to 2 काय झालेलं आहे स्टेट आपली इथं व्हेरिएबल्स काय झालेलं चेंज झालेलं आहे फ्रॉम 1 to 2. टेम्परेचर काय आपल्याला इथं व्हॅरी झालेलं दिसते. म्हणजे जर इथं जर आपल्याला इक्वेशन मांडायचं झालं गे-लुसाक लॉनुसार तर इथं कसं आहे P डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे आपण इथं कसं म्हणणार फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेट आपल्याला कसं सांगता येईल P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. राईट. फायनली लास्ट लॉ ऑफ आयडियल गॅस Avogadro's law. आता Avogadro's law काय सांगते बघा दिस लॉ स्टेट्स दॅट at same pressure and temperature, okay, at same pressure and temperature equal volume of different gases contain equal number of molecules. Okay. म्हणजे समजा जर आपण डिफरंट गॅसेस घेतले ओके ॲट सेम प्रेशर अँड टेम्परेचर तर त्यावेळी कसं असणार आहे इट कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स. ओके. At same pressure and temperature, equal volume of different gases contains equal number of molecules. म्हणजेच in other words सांगायचं झालं तर this law state that equal volumes of
ideal gases at same pressure and temperature contains the same number of molecules. ओके, म्हणजेच कसा ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो बघा, आपण जर काय केलं, सेम प्रेशर अँड टेम्परेचरला ओके दोन डिफरंट गॅस घेतले ओके विथ इक्वल व्हॉल्यूम, तर त्यावेळी कसं असणार आहे, दोन्ही गॅसेस कसे काय कंटेंट करणार त्याच्यामध्ये असणार इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत. ओके, आता त्यासाठी एक स्टँडर्ड आहे, काय आहे बघा, ॲव्हरेज व्हॉल्यूम फॉर 1 मोल ऑफ परफेक्ट गॅसेस इज 22.4136 मीटर क्यूब ॲट स्टँडर्ड ॲटमॉस्फिरिक प्रेशर. ओके, तर ही एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ॲव्हरेज व्हॉल्यूमसाठी फॉर 1 मोल. ओके, ॲव्हरेज व्हॉल्यूम फॉर 1 मोल ऑफ perfect gas is 22.4136 meter cube at standard atmospheric pressure. ओके, तर हे आपले लॉज होते आयडियल गॅसेससाठी. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.